मित्रांनो, रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आता एक महाराष्ट्राच्या राजकारणातून एक खळबळजनक बातमी समोर आलेली आहे. ती अशी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा आता त्यांचे दोन पक्ष झालेले आहेत. शरद पवार यांनी कसा गंभीर आरोप केलेला आहे की मला विधानसभेच्या 160 जागा ज्या आहेत त्या निवडून 100% आणून देण्याची गॅरंटी देणारे व्यक्ती एक जण भेटलेला. ते कोणाकोणाला भेटले होते तर राहुल गांधी आणि शरद पवार यांना भेटलेले होते. मला ऑफर अशी आलेली होती, ती नाकारली मी, असा गंभीर आरोप आणि एक गौप्यस्फोट केलेला आहे. परंतु या आरोपाला थोडं साशंकता अशी वाटते, कारण वेळ फार गेलेली आहे. विधानसभा निवडणूक होऊन फार वेळ झालेला आहे. त्यावेळेस जर यांनी हे आरोप केले असते तर कदाचित महाराष्ट्राच्या प्रत्येक जनतेचा विश्वास बसलेला असता. परंतु वेळ गेलेली आहे. आजकाल ज्येष्ठ नेते असोत किंवा युवा नेते असोत, आपल्या स्वार्थापायी, आपल्या हितापायी किंवा सत्तेसाठी कुठल्याही थराला जायला मागे पुढे पाहत नाहीत. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर महाराष्ट्रामध्ये काही करोडोच्या स्वरूपामध्ये मतदाराची वाढती संख्या पाहता आरोप केलेले आहेत. त्यात कितपत तथ्य आहे ते सुद्धा सांगता येत नाही. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.